दक्षिण सोलापूर तालुक्यातील ओळेगाव येथे सह्याद्री फाउंडेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाप्रसंगी अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या सौभाग्यवती शांभवीताई कल्याण शेट्टी यांनी महिलांना मार्गदर्शन करून महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित केले व महिलांना अगोदर चूल आणि मूलच पाहावे लागत होते, परंतु महिला या आता घराबाहेर पडल्यामुळे महिला सक्षमीकरण ही मोठ्या प्रमाणात झाल्याचे प्रतिपादन यावेळी शांभवीताई कल्याण शेट्टी यांनी केले। त्यावेळेस या कार्यक्रमास सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा उपसरपंच नेताजी खंडागळे, सह्याद्री फाउंडेशनचे सचिव प्रतिभाताई खंडागळे, गावच्या सरपंच अंबिका कोळी, राजश्री एणेगुरे, सुरेखा राठोड, वर्षा राणी गवळी तसेच शारदा निकेतन विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्यासह ओळे आणि कासेगाव येथील महिला मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते। राजहंसाला चारा लागतो मोत्यांचा, राजहंसाला चारा लागतो मोत्यांचा, सचिनरावांचं नाव घेऊन आशीर्वाद मागते अखंड सौभाग्याचा। मी सौ शांभवी सचिन कल्याण शेट्टी आज ओळे या गावी आपल्या खंडागळे ताईंनी आणि त्यांच्या सर्व सहकारी मैत्रिणींनी हळदी कुंकूचा कार्यक्रम इथं गावातील महिलांसाठी त्यांनी ठेवला होता। अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता। हळदी कुंकू कार्यक्रम असतील किंवा आपल्या भारतीय सण वार परंपरा उत्सव ज्या आहेत ह्याच्यामागे एक सामाजिक एकोपा व्हावा आणि महिलांमध्ये विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि त्यांना त्यांच्या मनासारखं एक चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला। कार्यक्रमामध्ये त्यांनी ज्या पिशव्याही वाटल्या त्या खूप सुंदर होत्या। सगळ्या महिला आम्ही एकत्र आलो आणि छान एकत्र गप्पाही मारलो। खूप छान वाटलं कार्यक्रमाला आल्यानंतर। ताईंनी आम्हाला बोलवलं, ताईंचं मनापासून आभार। इथं आल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं। कारण मतदारसंघातील प्रत्येक गावात अशा प्रकारे कार्यक्रम हो असं वाटते का तुम्हाला? हो, आपल्या अक्कलकोट मतदारसंघामध्ये ओळे हा तसा शेवटचा गाव आहे, पण तसं त्यांनी कधीच आम्हाला जाणवून नाही दिलं। शेवटचा जरी असला तरी अगदीच खूप जवळची ती माणसं आहेत आणि महिलांसाठी असे कार्यक्रम आता सध्या पण सगळीकडे होत आहेत आणि असं केलं तर आम्ही सगळे एकत्र येऊन ज्या शिकलेल्या सुशिक्षित महिला आहेत आणि ज्या महिला त्यांना आपण अशिक्षित नाही म्हणता येणार, बऱ्याच महिला आता शिकलेल्या आहेत आणि जरी त्या शिकलेल्या नसल्या तरी उत्तमरित्या त्या घर सांभाळून व्यवहार ज्ञान त्या सांभाळून त्यांच्या आणि शिकलेल्या महिलांची विचारांची देवाणघेवाण होऊन जो जनरेशन गॅप आजकाल आपण म्हणतो तसं गॅप राहणार नाही आणि सगळ्या महिला सगळ्या वर्गातल्या सगळ्या वयातल्या महिला एकत्र येऊन आपली संस्कृती आपण जपण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार। आज सह्याद्री फाउंडेशन संचलित हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मकर संक्रांतीनिमित्त। महिलांमध्ये स्नेह वाढावा, आपुलकी वाढावी या निमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आला। हाच या कार्यक्रमाचा मोठा उद्देश होता। त्याच्यानंतर मकर संक्रांतीचं महत्त्वही सर्व बायकांना सांगण्यात आलं। त्यासाठी खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांनी आज सह्याद्री फाउंडेशनने राबवलेल्या कार्यक्रमामध्ये बायकांनी दिला। त्यानंतर बायकांना हळदी कुंकू वाण देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती कोणाची होती? आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती शांभवीताई सचिनदादा कल्याण शेट्टी ह्या होत्या। त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं। त्यानंतर ओळेगावचे सरपंच सौभाग्यवती अंबिकाताई दशरथ कोळी ह्याही होत्या। पूर्ण सह्याद्री फाउंडेशन संचलित शारदा निकेतन विद्यालय आणि स्प्रिंगफील्ड नॅशनल स्कूल याचे सर्व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। नमस्कार, मी प्रतिभा नेताजी खंडागळे, सह्याद्री फाउंडेशनची सचिव। आजचा जो हळदी कुंकाचा कार्यक्रम आपण इथं घेतलेला आहे ओळे येथे, तर तो संक्रांतीला इतर कार्यक्रमामध्ये महिलांचा एवढा प्रतिसाद नसतात, पण जो हळदी कुंकाचा आपण ठेवलेला आहे त्या निमित्ताने महिला मोठ्या प्रमाणात येतात आणि तुम्ही बघितलंच आत्ता किती मोठ्या प्रमाणात महिला होता। त्याचा हेतू फक्त इतकंच होतं की महिलांनी ज्या इतर गोष्टी असतात, नवनवी गोष्टी ह्यातनं शिकाव्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये, एकमेकांना हितगुज करावे आणि त्यामध्ये आम्ही ज्या आपल्या ह्या विभागाच्या जे आपले आमदार आहेत सचिनदादा कल्याण शेट्टी, त्यांच्या ज्या पत्नी आहेत शांभवीताई कल्याण शेट्टी,
त्यांना आपण बोलवलं होतं ह्याच्यासाठीच की त्यांनी पण मार्गदर्शन करावं. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं ताईंनी महिलांना, की आता बाहेर पडण्यासाठी विशेष म्हणजे त्यांनी महिलांना तर केलंच, पण त्यांच्या पुढचं भविष्य मुलांसाठी काय करता येईल हे पण सांगितलं. आणि त्यांनी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कोणत्याही काही अडचणी आल्यात मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा इतर बाबतीत तर कधीही त्या मदतीला तत्पर आहेत त्यांच्या दादा, असं त्यांनी आपल्याला ग्वाही दिली. आणि अशा पद्धतीला खूप मोठ्या प्रमाणात महिला इथं एकत्र आलेल्या होत्या आज आपण पाहिलं. त्यामुळं हा कार्यक्रम खूप छान झाला. 400 ते 500 महिला होत्या आणि त्यामुळं खूच छान वाटलं. आम्ही तो घरगुती पद्धतीचाच कार्यक्रम केला, असं खूप काही वेगळं नव्हतं, पण त्याला महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला. आणि असेच आणि विशेष म्हणजे ना आम्हाला काही महिलांनी असं पण सांगितलं की असेच वेगवेगळे कार्यक्रम आमच्यासाठी करत जावा. आम्ही काय कामानिमित्त जेव्हा बाहेर फिरतो ना तेव्हा पण माझ्या शिक्षिका वगैरे सांगतात की आमच्यासाठी काहीतरी ठेवत जावं कार्यक्रम, म्हणजे आम्ही व्यक्त होऊ. आणि आजचा कार्यक्रम होता तो महिलांना व्यक्त होण्याचाच होता. मी वर्षाराणी राजेश गवळी. मी पाहुणी खरं तर कार्यक्रमासाठी पण पाहुणी आणि ज्यांनी कार्यक्रमाची अरेंजमेंट केली त्याची पण पाहुणीच आहे मी. आणि अतिशय देखणा कार्यक्रम झाला आहे. हळदी कुंकानिमित्त एकत्र एवढ्या स्वरूपात मोठ्या बायका येणं हे ह्यांच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. आणि प्रत्येकीला वाटलं की अजून हा पुढं कार्यक्रम चालू राहावा असाच. आणि आपल्या मतदारसंघातून शांभवीताई कल्याण शेट्टी आल्या होत्या. त्यांनी खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं. कुठलाही ह्याच्यामध्ये राजकीय हेतू वगैरे नव्हता, घरगुती प्रकारचा कार्यक्रम झाला. आणि त्यांनी ग्वाही मात्र मुलांच्या शिक्षणासाठी बायकांनी यावं, आम्हाला काही मदत मागावी आणि आम्ही ती चांगल्या स्वरूपात देऊ याची ग्वाही दिली. ह्याचा खूप मोठा आनंद आहे. तुम्ही देखील तुमच्या बाईकमध्ये पेट्रोल टाकून थकलाय का? मग चिंता का करताय? लुनिया ईव्ही हब घेऊन आले आहेत तुमच्यासाठी ई बाईक. सोलापुरातील ई बाईकचे भव्य शोरूम म्हणजे लुनिया ईव्ही हब. यांच्या इथे ई बाईक आणि स्पोर्ट्स बाईक उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय? आत्ताच भेट द्या लुनिया ईव्ही हबला आणि टेस्ट ड्राईव्हचा आनंद घ्या. आमचा पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर. कॉन्टॅक्ट नंबर 9309857930 7507886648.